मॉनिटर द्या थोडं मॉनिटर. हॅलो कलशारोहणानिमित्त चालू असलेल्या या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये आज तिसऱ्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा हरिभक्त परायण दशरथ महाराज आंबोरे आणि आजच्या पहिल्या कीर्तनातील चालू होईल हरिभक्त परायण गंगाधर गुरुजी पोले आणि त्यांना साथ करतील विजय महाराज चव्हाण. तसेच मृदंगावरती साथ करतील आपल्या गावचा वैभव विष्णू महाराज मंदाडे. हेलो 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 हरिचिया भक्ता नाही भय चिंता हरिचिया भक्ता नाही भय चिंता हरिचिया भक्ता नाही भय चिंता हरिचिया भक्ता हरिचिया भक्ता नाही भय चिंता हरिचिया भक्ता नाही भय चिंता नाही भय चिंता हरिचिया भक्ता
दुःख निवारिता नारायण दुःख निवारिता नारायण न लगे वावे संसार बंधने न लगे वावे संसार बंधने जडून दिपांग देवराया जडून दिपांग देवराया देवराया जडोने दीपा देवराया जडोने दीपा जडोने दीपा da da da
विठ्ठल विठ्ठल माय बापा सर्वांनी हाताने टाळी वाजवा. जय हो. क्या बात आहे. धन्यवाद. जय हो. हा विठ्ठल हरीच्या भक्ता नाही भय चिंता हरीच्या भक्ता नाही भय चिंता दुःख निवारिता नारायण न लगे वाहनी संसार उद्वेग जडुनी दीपांग देवराया असो द्यावा धीर सदा समाधान असो द्यावा धीर सदा समाधान आहे जवळीच नारायण न लगे वाहनी संसार उद्वेग जडुनी दीपांग देवराया तुका म्हणे माझा सखा पांडुरंग तुका म्हणे माझा सखा पांडुरंग व्यापिले जगतेने एके न लगे वाहनी संसार उद्वेग जडुने दीपांग देवराया प्रमाणं भवाब्दे हृदम्मामकानां नितंबकराभ्यां धृतयेन तस्मात् विधातृवत्सत्ते धृतुनाभिकोश परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन हरे चरण सतातिया हरे चरण सतातिया
मंदिर हनुमान मंदिर दोन्ही मंदिराच्या कलशारोहणानिमित्त चालू असलेल्या या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये आज तिसऱ्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनाकार हरिभक्त परायण दशरथ महाराज आंभोरे आजच्या पंक्तीचे अन्नदाते महाराजांचा सत्कार करतील. बाबूराव रामजी मंदाडे, विलास नथू टेकाळे, गोपाल गणपती मंदाडे या तिन्ही व्यक्तींना अशी विनंती आहे की आपण समोर येऊन महाराजांचा सत्कार करायचा आहे. आजच्या पंक्तीचे अन्नदाते मंडळी चला लवकर. चला अन्नदाते मंडळींनी लवकरात लवकर येऊन महाराजांचा सत्कार करायचा आहे. यानंतर लगेचच आजच्या कीर्तनाचं सौजन्य ज्यांच्याकडे आहे दत्तात्रय कर्णपुरी यांना विनंती आहे की आपण समोर येऊन महाराजांचा सत्कार करायचा आहे. आजचं सौजन्य ज्यांच्याकडे आहे यानंतर लगेचच आजच्या कीर्तनाचं सौजन्य ज्यांच्याकडे आहे दत्तात्रय कर्णपुरे हे येऊन महाराजांचा सत्कार करत आहेत. पांडुरंगा करू प्रथम मन मन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरुदास तुका ज्ञानेशमच ज्ञानमूर्तीम साक्षात प्रेम स्वरूपिणीयम नामदेव दयामूर्तीम नाथ वंदे पुनः पुनः. वैराग्यस्य परममूर्ती देहो क्षेत्र निवासिनीम तुकाराम महाराष्ट्रम भक्तराज चतुष्टकम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. शरदिन्दु समाकारे परब्रह्म स्वरूपिणी वासरा पीठनिलये सरस्वती नमोस्तुते. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. मनोजवं मारुततुल्य वेगं जितेन्द्रिय बुद्धिमत्तां वरिष्ठं वातात्मजं वानरायुधमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. रायगडी मंदिरी वसे माझा राया चरणासी अर्पितो जन्म ही काया. जगदीश्वराशी जोडिली ज्याची ख्याती प्रथम वंदितो मी तुम्हा शिवछत्रपती. श्री राधा मेरी स्वामिनी
मैं राधे जी को दास, जन्म जन्म मोहि दिजियो श्री वृंदावन को बास। मुक्ति कहे गोपाल से मेरी मुक्ति बताओ, ब्रज रजौर मस्तक लगी मुक्ति मुक्त हो जाए। विठ्ठल हरीच्या भक्ता नाही भय चिंता, दुःख निवारिता नारायण। न लगे वाहनी संसार उद्वेग, जडणे दीपांग देवराया। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग महान भगवत भक्त देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे, वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणारे पंचम पुरुषार्थ पंचम वेद निर्माते नोहिनी। अरे जगाचा संसार सुखाचा व्हावा याकरता स्वतःच्या संसाराची आहुती देणारे जगद्गुरु तुकोबराय यांचा 4 चरणाचा अभंग आहे। विठ्ठल अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबराय सांगतात की हरीच्या भक्ताला भय आणि चिंता नसते का? कारण त्यांचं दुःख निवारण करणारा नारायण आहे। अभंगाचं पहिलं चरण। त्यांना संसाराची चिंता करण्याची गरज नाही, काळजीही करण्याची गरज नाही का? कारण तो जगाचा मालक भगवान परमात्मा रात्रंदिवस त्या साधू महात्म्याच्या घरी काबाड कष्ट करतो, काम करतो। अभंगाचं दुसरं चरण। म्हणून मनुष्याने हरिभक्त व्हावे, मनामध्ये अखंड धैर्य आणि समाधान असू द्यावं का? कारण तो जगाचा मालक भगवान परमात्मा देव आपल्या जवळ राहून आपलं दुःख निवारण करत असतो। अभंगाचं तिसरं चरण। आणि जगद्गुरु तुकोबराय सांगतात या जगामध्ये व्यापक असणारा जो पांडुरंग परमात्मा आहे ना, तो पांडुरंग परमात्मा माझा सखा आहे। अभंगाचा सरळ अर्थ विठ्ठल हरी विठ्ठल अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा पर्याय द्यायचा म्हणजे तो असा, भगवान श्रीकृष्ण परमात्मा आणि हनुमंतरायाच्या या मंदिराच्या कलशारोहणानिमित्त या ठिकाणी या कार्यक्रमाचं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे। अखंड हरिनाम सप्ताह, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा तथा श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ। आणि या सप्ताहातील आजची या 3ऱ्या दिवसाची कीर्तन पुष्प सेवा सर्व गावकरीच्या वतीनं, सर्व भजन मंडळीच्या वतीनं, सर्व सप्ताह कमिटीच्या वतीनं, सर्व तरुण मंडळीच्या वतीनं, आदरणीय माझ्यावर नितांत असे प्रेम करणारे, आपल्या भागाचं वैभव माझ्यावर मुलासारखं प्रेम करतात आदरणीय आमचे दिलीप महाराज जामगव्हाणकर, आणि आदरणीय आपल्या गावचं वैभव असणारे आमचे साहेबराव मामा मंदाडे, आदरणीय आमचे कैलास मामा मंदाडे, आदरणीय आमचे अशोक महाराज पुरी। त्यांनी फोन केला आणि तुमच्या सर्व मायबापांच्या दर्शनाचा योग आला। विठ्ठल या ठिकाणी कीर्तनाला उपस्थित आहेत सर्व महाराष्ट्रातील ख्यातनाम गायक, वादक, कीर्तनकार, प्रवचनकार, रामायणकार, भागवतकार, आदरणीय या ठिकाणी पूज्य असणारे श्री हरिभक्त परायण ज्ञानवृद्ध तपोवृद्ध आमचे पांडुरंग बाबा डिग्रसकर बाबाही या ठिकाणी उपस्थित आहेत। बाबांना सुद्धा कोटी कोटी धन्यवाद, ज्यांच्या अमृतमय वाणीतून तुम्ही श्रीमद भागवत कथा श्रवण करत आहात। दिसायला मूर्ती जरी लहान असेल ना, पण कीर्ती महान आहे बरं का। साक्षात भगवान कृष्ण परमात्म्यासारखं ज्यांचं स्वरूप आहे, तुम्ही म्हणसाल महाराज जास्त बोलायले, असं नाही बरं का। ज्यांचं साक्षात ज्यांच्याकडे पाहिल्यानंतर भगवान कृष्ण परमात्माच वाटतात। हरिभक्त परायण माझे परममित्र विद्वत रत्न श्री हरिभक्त प्रणामचे वेदांत महाराज, वृंदावन धाम अर्थात जामगव्हाणकर
महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत, महाराजांना सुद्धा कोटी कोटी धन्यवाद. हे बघा, महाराजांनी दिवसभर कथाही केलेली आहे, या ठिकाणी कीर्तनात ते उभे पण राहिलेले बरं का. कारण बघा, सध्याच्या काळामध्ये अशी अवस्था आहे बाबा, एखाद्या सामान्य मुलाला साधं थोडं पाठ केलेलं कीर्तन जरी यायला लागलं तर तो कोणाच्या कीर्तनामध्ये उभा राहायला तयार नाही. महाराज सध्याच्या काळाची परिस्थिती. पण महाराज स्वतः कथाही करतात आणि या ठिकाणी कीर्तनाला उपस्थित आहेत, उभे राहिलेले